हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑल ऑफ यू गाईज, वेलकम वेलकम. गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग. MPSCच्या परीक्षेसाठी आपण MPSC परीक्षा 2025 ची ही एक बॅच या ठिकाणी बघतोय आणि या बॅच मध्ये आपण पूर्ण डिटेल जिओग्राफी अभ्यासतो आहोत. आणि या डिटेल जिओग्राफी अभ्यासताना आज आपला या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भातला सेकंड सेशन आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. वास्तविक या बॅचचा फायदा जो आहे हा 2025च्या होणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. सोबतच यामध्ये अगदी डिटेल फॉर्मॅटमध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत या इथे अभ्यासतोय. जसं की कालच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि राजकीय भूगोलाचा आढावा इथे बघितलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी सेकंड सेशनच्या मार्फत महाराष्ट्राचा फिजिकल जिओग्राफीचा जो पार्ट आहे प्राकृतिक भूगोल, तर हा प्राकृतिक भूगोल आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. मग प्राकृतिक भूगोलामध्ये जर आपण पॉइंट बघितलं तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख 3 भाग होत असतात. मग जनरली आता तसं बघितलं तर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा अगदी एक सिंपल पार्ट येत असतोय, पण ह्या पार्टला अभ्यासण्याची एक स्पेसिफिक प्रोसेस आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं तर अगदी सोपा टॉपिक आहे. मग आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या सेशनला. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये कोकण प्रदेश, सह्याद्री आणि महाराष्ट्राचा पठारी प्रदेश या संदर्भातली सविस्तर माहिती इथे आपण अभ्यासणार आहोत. माहिती जे ही फॅक्च्युअल माहिती जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचं आहे आणि फॅक्ट्स ज्या आहेत व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत. बाकी बराचसा पार्ट जो आहे हा आपण मॅप बेसिसवर सुद्धा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स बिगिन ऑल ऑफ यू गाईज. फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी बघणार आहोत की महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासत असताना महाराष्ट्राचे जनरली जे 3 प्रकारचे प्राकृतिक विभाग आपल्याला दिसून येतात, तर ते 3 विभाग आपण इथे प्रायोरिटीने बघणं हे आवश्यक असणार आहे. आता यामध्ये पहिला जो भाग येत असतो, आता बघा या ठिकाणी आपल्याला हा अरबी समुद्राचा पार्ट दिसून येतो. हा दिसला का? अरबी समुद्राचा भाग आहे हा पूर्ण. ठीक आहे, या अरबी समुद्राला लागून आपल्याला एकंदरीत कोकण किनारपट्टीचा या ठिकाणी हा भाग बघायला मिळतोय, दिसतोय. अरबी समुद्राला लागून हा कोकण किनारपट्टीचा भाग आहे, पण ज्याची थोडी उंची जी आहे ही जास्त आहे. या कोकण किनारपट्टीचा जो पुढचा भाग येत असतोय त्याला आपण एकंदरीत इथे सह्याद्री म्हणून इथे बघत असतो. सो हा सह्याद्री पर्वताचा पार्ट आहे. दिसला सर्वांना? यस, हा पूर्ण सह्याद्री आहे. आणि त्याच्या पुढचा जो टप्पा येत असतोय त्याला मग आपण पठारी भाग म्हणत असतो, की जो महाराष्ट्राचा एक पठारी भाग किंवा दख्खन पठाराचाच एक प्रदेश आपण याला या ठिकाणी कन्सिडर करतो, की जो थोडासा एक मंद उताराचा भाग आहे, ज्याचा एक आपल्याला स्लोप बघायला मिळत असतो. आता एकंदरीत जनरली आपण 3 भाग ज्यावेळेस हे सगळे लक्षात घेणार, यामध्ये बघा पहिला भाग जो आहे तो म्हणजे कोकण किनारपट्टी, की जे अरबी समुद्राला लागूनच आहे. आणि अरबी समुद्राकडून ज्यावेळेस आपण सह्याद्रीकडे जातो किंवा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागाकडे येत असतो, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट जाणवणार की इथे उंची वाढत चाललेली आहे. राईट? आलं लक्षात सर्वांना? येस, प्लॅनर अपडेट होणार आहे, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे, मेन मुद्द्यांकडे खरं सांगू का, तुम्ही अपार्ट फ्रॉम बाकीच्या गोष्टींकडे फार लक्ष देत असतात. पॉइंट आता महाराष्ट्राचा भूगोल अगोदर चालू झाला काय आणि इंडियन जिओग्राफी चालू झाला काय फरक नाही पडत ना. अगोदर इंडियन होता, बट ते शेड्यूल अपडेट होणार आहे तुमचं प्लॅनरमध्ये, टेन्शन घेऊ नका त्या गोष्टींमध्ये. ठीक आहे, मेन मुद्द्यांकडे लक्ष द्या. मी क्लासला आल्यानंतर 1 मिनिटं वाया न घालवता लगेच स्टार्ट करतो. तुमचं काम आहे की तुम्ही त्या मुद्द्यांकडे लक्ष देणं. आलं लक्षात? असं नाही की तुमचं काही पार्ट गायब होणार आहे की काय होणार आहे, तसं काहीच होणार नाही. तुमचं प्रॉपरली शेड्यूल नुसार लेक्चर होणार आहे. ठीक आहे, सो कोकण किनारपट्टीकडून आपण जसं महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये येतोय, समुद्राच्या बाजूकडून ज्यावेळेस आपण येतोय, तर आपल्याला उंची जी आहे ही वाढताना दिसते. सह्याद्री लागला की सह्याद्री लागल्यावर आपल्याला ही उंची अधिक जास्त वाढताना दिसत असते, की जी एक बाजू आपल्याला तीव्र उताराची बाजू बघायला मिळते. पण जसं की तुम्ही सह्याद्री क्रॉस केला तर तुम्हाला थोडासा मंद उतार होताना दिसत असतोय. मग हा स्लोप जो आहे हा थोडा जेंटल स्लोप क्रिएट होत असतोय. जेंटल स्लोप म्हणजे काय? थोडासा मंद उताराचा भाग, की जिथून तुम्हाला हा पूर्ण शेड्यूल म्हणजे पूर्ण जो घटक आहे हा तुम्हाला अगदी खालच्या बाजूला जाताना दिसेल. सो जनरली हेच 3 घटक आपल्याला इथे मोस्टली बघायचे आहेत. त्यामुळे थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन जरा बघून घेऊ मग आपण आता व्यवस्थित, की एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही कोकण किनारपट्टीचा भाग बघत असतात तर कोकण किनारपट्टी महाराष्ट्राच्या, आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअरली सांगतो, पॉइंट काय आहे, हा सगळा कंटेंट थेरॉटिकल कंटेंट आहे. ठीक आहे, जे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर.
बट आता हा जो थेरॉटिकल कंटेंट जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर मॅप अनालिसिसने बघणार तर तुम्हाला त्या गोष्टी जास्त फिक्स होतील तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये. पॉइंट काय येतो की आता इथे जसं लक्षात घ्या, जसं एक मॅप दाखवतो, मॅपवरून मग तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित समजतील. हा महाराष्ट्राचा फिजिकल मॅप अगदी व्यवस्थित तुम्हाला अभ्यासायचा आहे मित्रांनो. कारण मोस्ट ऑफ पॉइंट्स जर तुम्ही नोटीस केले तर तुम्हाला हेच बघायला मिळेल की फक्त जे थिअरी आहे ऑलरेडी, हे जे थिअरी कंटेंट आहे, हे जे स्टेटमेंट्स आहेत, हे काय आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित मॅप ऑब्झर्वेशन केलं ना तर तुम्हाला हे दिसेल की जे मॅपमध्ये दिसतंय ते शब्दात मांडलेलं आहे. जसं की महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये दक्षिण उत्तर पसरलेली लांब किनारपट्टी आहे. ऍज इट इज तुमची उत्तर दक्षिण पसरलेली लांब किनारपट्टीचा हा भाग आहे. बरं, आता ह्या मॅपमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो पर्टिक्युलर ग्रीन पट्टा जो दिसतोय का, हा ग्रीन पट्टा म्हणजे सह्याद्री पर्वतरांग आहे. आणि आता या सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिम बाजूकडे, बरोबर की नाही, की जी अरबी समुद्राला लागून असलेली महाराष्ट्राची किनारी बाजू आहे, हा पूर्ण किनारपट्टीचा भाग की जो तुमचा पालघर पासून सुरू होतोय तर सिंधुदुर्ग पर्यंतचा जो पार्ट आहे, हा पूर्ण पार्ट आपण कोकण किनारा म्हणून बघतो. बरं सर, ठीक आहे. मग सर आता ह्या कोकण किनारपट्टीच्या संबंधित आपण जर टेक्निकल विचार केला, एक मिनिट फक्त, हा कोकण किनारपट्टीचा विस्तार आपण बघितला की सर हा दक्षिण उत्तर पसरलेली आहे. ठीक आहे, हायलाइटर वापरतो म्हणजे क्लिअर समजेल तुम्हाला थोड्या गोष्टी. ही दक्षिण उत्तर पसरलेली लांब किनारपट्टी आहे जिला कोकण म्हणतोय आपण. ठीक आहे. बर, आता ही दक्षिण उत्तर पसरलेली असताना या किनारपट्टीच्या पूर्वेला, कोणत्या बाजूला, पूर्व बाजूला तुम्हाला सह्याद्री पर्वत ऍज अ भिंतीसारखा उभा दिसून येणार. बघा बरं, मी जसं बोललो तसंच घडतंय का? येस, या कोकण किनारपट्टीच्या पूर्व बाजूला सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला किनारा आहे आणि या किनाऱ्याच्या पूर्व बाजूला सह्याद्री आहे, हे त्याचं स्टेटमेंट आहे. आणि यामध्ये तुम्हाला दिसून येईल की कोकण प्रदेश आहे. मग कोकण प्रदेश ऍक्च्युअल कसं लोकेशन आलं की सर सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र याच्या इन बिटवीन मला दिसून येतोय तो म्हणजे कोकण किनारपट्टी, बरोबर की कोकण कोस्टल रिजन ज्याला आपण म्हणू शकतोय, वेस्टर्न कोस्टल रिजनचाच तो एक भाग आहे ऑलरेडी महाराष्ट्राचा हा पश्चिम किनारा. मग कोकणची निर्मिती कशी झाली? आता निर्मिती अशी झाली की महाराष्ट्राच्या पश्चिमेला जो अरबी समुद्राला लागून असलेला आपण बघतो सह्याद्री पर्वत आहे, तर या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग झाला. सर प्रस्तरभंग झाला म्हणजे काय झालं या ठिकाणी? बघा, एक सिंपल पार्ट आपण प्रस्तरभंगाशी संबंधित विचारात घेत असतो किंवा पर्टिक्युलर पार्ट इथे बघत असतो. फॉर एक्झाम्पल, हा एक भौगोलिक भाग आहे, हा एक भौगोलिक भाग आहे. मग इथे झालं काय की इथे तुम्हाला हा भाग थोडासा खाली खचलेला दिसून येतो. आलं लक्षात सर्वांना? म्हणजे हा जो पार्ट मी तुम्हाला इथे सांगतोय हा काय झाला, हा इथे तुमचा प्रस्तरभंग झालेला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. हा जो पार्ट दिसतोय हा प्रस्तरभंग झालेला आहे. समजलं? याला फॉल्ट म्हटलं जात असतं, याला नाव देतो. हा जो एक पार्ट आहे, हा जो ही लाईन जी दिसते तुम्हाला, याला आपण प्रस्तरभंग म्हणत असतो. आलं लक्षात? मग तुम्ही याला म्हणू शकतात हा कोकण भाग आहे आणि हा या ठिकाणी सह्याद्रीचा भाग आहे. बरं, सह्याद्रीचा भाग आणि कोकण भाग. मग तुम्हाला या ठिकाणी दिसला का की हा जो एक बाजू आहे ही तुम्हाला खाली खचलेली बघायला मिळते. आलं लक्षात? हा बाजू जो आहे हा तुम्हाला खाली खचलेला दिसतोय. येस, खालच्या बाजूला आलेला दिसतोय. म्हणून आपण याला म्हणू शकतो की ही बाजू खाली खचलेली दिसते, म्हणून मला हा कोकण किनारपट्टीचा भाग इथे उभ्या भिंतीप्रमाणे रचना दिसते. मग जो मी उभ्या भिंतीचा स्ट्रक्चर जो तुम्हाला सांगितला ना की उभ्या भिंतीचा स्ट्रक्चर कोणत्या ठिकाणी दिसतोय, तर ही बाजू तुम्ही जर नोटीस केली तर तुम्हाला ही दिसून येणार की ही उभ्या भिंतीप्रमाणे आहे. हा जो सेक्शन तुम्हाला दिसतोय हा तुम्हाला भिंतीप्रमाणे बघायला मिळतो जेव्हा तुम्ही या बाजूकडून बघता त्यावेळेला. आलं लक्षात? ज्या वेळेस तुम्ही या बाजूकडून बघणार तेव्हा तुम्हाला ही उभ्या भिंतीसारखी रचना बघायला मिळेल की जी थोडी तीव्र उताराची आहे, असं हे पर्टिक्युलर
स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघत असतो. बरं, मग आता हे खचलेली बाजू म्हणजे काय की निमज्जन होणं. निमज्जन होणं म्हणजे खचणे, ज्याला सबमर्ज हा इंग्लिश वर्ड आहे. ही जी बाजू आहे ही थोडी सबमर्ज झाली म्हणजे खाली खचलेली बाजू आपण म्हणू शकतो. मग हा एक प्रस्तरभंगाचा पार्ट आपल्याला दिसतो. मग अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता सर हे कशावरून दिसून येतं की बऱ्याच वेळेला खचलेल्या बाजूमध्ये समुद्राचं पाणी जे हे या कोकण प्रदेशात घुसलेलं दिसतंय. जसं की मुंबई जवळचा जर तुम्ही थोडासा अरण्यांचा प्रदेश बघितला तर तिथे तुम्हाला थोडंसं दलदलीय रचना ही जाणवते काही ठिकाणी. आलं लक्षात, समुद्राची पातळी जी आहे ही जमिनीच्या पातळीच्या वर जाणवते तुम्हाला. मग याचा अर्थ ती बाजू खचलेली आहे म्हणून तर पाण्याची लेवल वर झाली ना, हा त्याचा मिनिंग झाला. आलं लक्षात. आणि ह्या सगळ्या काही प्रक्रिया ज्या घडून आल्या या प्रक्रियांमुळे तुम्हाला काही हालचाली घडल्या तर तिथे तुम्हाला काही गरम पाण्याचे झरेही दिसतात, जसं वज्रेश्वरी वगैरे तुम्हाला दिसेल. आलं लक्षात. सो उदाहरण म्हणून तुम्ही हे गोष्टी लक्षात घेऊ शकतात की इथे तुम्हाला अनेक काही ज्वालामुखीय क्रिया असतील किंवा इथे गरम पाण्याच्या स्वरूपाने जे काही हालचाली घडून आलेले दिसते. गरम पाण्याचं स्वरूप म्हणजे काय तर तिथे काही ज्वालामुखीय क्रिया झालेल्या होत्या अगोदरच्या कालखंडात, हे आपण बघू शकतो. आणि सह्याद्री पर्वत कसा तयार झाला तर सह्याद्री पर्वत हा एक भेगी ज्वालामुखी उद्रेक आहे, बरोबर की. आणि त्याच्यानंतरची ही जी इकडची बाजू ही खाली खचलेली म्हणून हा कोकणचा पार्ट एक सेपरेट झालेला पार्ट आपल्याला दिसून येतो. असं त्याचं एकंदरीत स्ट्रक्चर आहे. बरं, मग आता या कोकण किनारपट्टीचे काही फॅक्च्युअल घटक जर आपण लक्षात घेतले तर तुम्हाला ते फॅक्च्युअल घटक इथे बघायचे आहेत की त्याच्या फॅक्ट्स काय काय आहेत. आलं लक्षात. मग एक काम करूया, आता या फॅक्ट्स बद्दलचे काही पॉइंट्स लक्ष द्या. त्याची पूर्ण दक्षिण उत्तर लांबी, जसं मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं की जर तुम्हाला टेक्निकली नवीन अपडेटेड विचारलं ,877 किलोमीटर, पर्यायामध्ये जर 877 असेल तर तुम्हाला 877 निवडायचं आहे. बट जर ऑप्शन मध्ये 720 असेल तर गो विथ द 720 किलोमीटर, कारण अजूनही सगळीकडे अपडेटेड नाहीये. ऑलरेडी फक्त इन्फॉर्मेशन आहे बट ते सगळीकडे अपडेटेड नाहीये. आलं लक्षात. येस. मग आता पॉइंट इथे हा येतो की सर मग यामध्ये टेक्निकल गोष्टी विचारल्या जातात की सर कोणत्या लोकेशन पासून कोणत्या लोकेशन पर्यंत आपल्याला कोकण किनारा दिसतोय तर उत्तरेला डहाणू पासून तर दक्षिणेला वेंगुर्ला पर्यंत. या ठिकाणी तुमचा डहाणू येत असतोय, या ठिकाणी तुमचा वेंगुर्ला येत असतोय. म्हणजे हा तुमचा कोकण किनारपट्टीचा पूर्ण विस्तार झाला. हा तुमचा लोकेशन टू लोकेशन म्हणजे तालुका ते तालुका झाला. आता नदीपासून जर बघितलं तर उत्तरेला दमनगंगा नदी आहे तर दक्षिणेला तेरेखोल नदी आहे. या रिजनमध्ये इथे दमनगंगा नदी आहे, इकडे तेरेखोल नदी आहे सिंधुदुर्गमध्ये. सो मग तुम्हाला तसा एक विस्तार जो आहे हा या ठिकाणी बघायला मिळतो. ठीक आहे, म्हणजे कोकण किनारपट्टीचा विस्तार जर विचारला तसं लक्षात ठेवा. आता ह्या कोकण किनारपट्टीमध्ये याची रुंदी बघा बरं, काही ठिकाणी जास्त आहे काही ठिकाणी कमी 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 होत चाललेली, बरोबर की. मग कमी जास्त असल्यामुळे जर त्याचा सरासरी रुंदीचा भाग बघितला तर सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे. बट काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ती जास्त दिसते, जसं की उत्तरेकडे ते तुम्हाला 90 ते 95 किलोमीटर बघायला मिळेल आणि मात्र जर तुम्ही दक्षिण कोकणमध्ये बघितलं तर 40 ते 45 किलोमीटर बघायला मिळतं. मग या कोकण किनारपट्टीची रुंदी ज्या ठिकाणी जास्त आहे तर जास्त असणारा भाग कोणता आहे की ज्या ठिकाणी मुंबईच्या पूर्व बाजूला बघितलं तर सह्याद्री पर्वत थोडासा पूर्वेकडे वळलेला दिसतोय का कर्व शेप, राईट. सह्याद्री जो आहे हा थोडासा पूर्वेकडे वळलेला आहे. आणि ह्या पर्टिक्युलर रिजन मध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर हा जो झोन आहे हा तुमचा सगळ्यात जास्त रुंदीचा झोन येतो, की जिथे कोकण किनारपट्टीची रुंदी जी आहे मुंबईच्या उत्तर बाजूकडून तुम्ही थोडंसं पूर्वला बघा तर तुम्हाला थोडासा सह्याद्री पर्वत जो आहे हा वळालेला दिसत असतोय, पूर्वेला वळलेला दिसतोय. त्यामुळे तुम्हाला ह्या झोनमध्ये कोकण किनारपट्टीची जी रुंदी आहे, आलं लक्षात, ती तुम्हाला इथे जास्त दिसून येते. मग राहिला विषय की सर त्या ठिकाणी एकंदरीत क्षेत्रफळ किती येत आहे तर 30,394 स्क्वेअर किलोमीटर, 30,394 स्क्वेअर किलोमीटर, राईट. हे त्याचं क्षेत्रफळ आहे, फक्त कोकणचं क्षेत्रफळ आहे. आता जेव्हाही तुम्ही कोकण किनारपट्टीचा विचार करतात ना तर त्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या पद्धतीने बघाव्या लागतात, की ज्यामध्ये एक आहे उत्तर कोकण, दुसरं आहे दक्षिण कोकण, आणि एक आहे खलाटी आणि एक आहे वलाटी. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे.
जेव्हाही तुम्ही उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणचा भाग बघतायत, याचा अर्थ कोकणचे 2 आडवे भाग झालेले आहेत, बरोबर, 2 आडवे भाग आहेत. आणि जेव्हाही तुम्ही खलाटी आणि वलाटीचा विचार करणार किंवा खलाटी आणि वलाटी या शब्दांच्या माध्यमातून भाग बघणार, तर कोकणचे उभे भाग तुम्हाला इथे अभ्यासावं लागणार आहेत. मग तो पॉइंट आपण या ठिकाणी बघूया की उत्तर कोकणमध्ये जर बघितलं, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण, तर यात आडवे विभाग होत आहेत. उभे विभाग, राईट. आता यामध्ये बघा, पहिला पॉइंट, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण म्हणजे जेव्हा आडवे 2 भाग होतात ना कोकण पट्ट्याचे, एक मिनिट मॅप मध्ये दाखवतो मी तुम्हाला. बघा, हा कोकणचा विस्तार आहे, याचे आडवे 2 भाग केले, राईट. आडवे 2 भाग केल्याचा परिणाम काय घडून आला या ठिकाणी बघा. पहिली गोष्ट की जो उत्तर कोकण भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रायगड म्हणजे रायगड पर्यंतचा भाग जो आहे हा तुमचा उत्तर कोकण कन्सिडर केला जाईल. आणि दक्षिण कोकण जो आहे तो म्हणजे तुमचा या ठिकाणी खालचे 2 जिल्हे की 6वा म्हणजे रत्नागिरी आणि 7वा म्हणजे सिंधुदुर्ग. आलं लक्षात सर्वांना काय सांगतोय मी या गोष्टीमध्ये? हा उत्तर कोकणचा पार्ट इथपर्यंत आणि खालचा जो भाग आहे हा दक्षिण कोकणचा पार्ट या ठिकाणी झाला. बरं, मग आता पहिल्यांदा उत्तर कोकणची बाजू बघूया की उत्तर कोकणची जी रुंदी आहे ती तुम्हाला जास्त बघायला मिळेल, ऑलमोस्ट 90 ते 95 किलोमीटर आहे, रुंदी जास्त आहे. आणि हा उत्तर कोकणचा भाग जो आहे हा थोडासा खाली गेलेला आहे, निमज्जन आहे. निमज्जन म्हणजे काय? सबमर्ज्ड तुम्हाला दिसेल. हा सबमर्ज्ड भाग आहे, निमज्जन झालेला भाग आहे. पर्जन्य किती होतं या भागामध्ये? पर्जन्य साधारण 150 ते 200 सेंटीमीटर बघायला मिळत असते, जो की पर्टिक्युलरली तुमचा पूर्ण उत्तर कोकणचा भाग आहे. पण जर तुम्ही ही कोकणची बाजू व्यवस्थित ऑब्झर्व केली ना तर जसं मी बोलतोय ना तुम्हाला काय दिसणार आहे, ही बाजू थोडी खाली आहे, ही बाजू थोडीशी वर आहे. आलं लक्षात? ही बाजू थोडी खाली आहे, म्हणजे असं जर बघायला गेलं तर ही बाजू थोडी खाली आहे उत्तर कोकणची, दक्षिण कोकणची थोडीशी वर आहे. आलं लक्षात? हा पार्ट इथे लक्षात असू द्या. त्यामुळे आपण हे बघतोय. आणि या उत्तर कोकणच्या भागामध्ये मुख्य करून तुम्हाला थोडीशी तांबडी मृदा आढळते, तांबडी मृदा, रेड सॉइल थोडीशी जास्त दिसते. आता ह्याच जर पार्ट तुम्ही दक्षिण कोकणच्या संबंधित बघितला की ज्यामध्ये 2 जिल्हे समाविष्ट आहे, एक आहे तुमचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. एकदा सगळ्यांनी अटेंडन्स द्या बरं, सगळेजण प्रेझेंट आहे का? आणि नंतर मला हे सांगा अटेंडन्स दिल्यानंतर की जे सांगतोय ते व्यवस्थित लक्षात येत आहे ना. आता इथे दक्षिण कोकणचं स्ट्रक्चर बघा कसं दिलेलं आहे. दक्षिण कोकणमध्ये तुम्हाला दिसेल की त्याची रुंदी जी ही थोडी कमी झालेली आहे, ऑलरेडी सर 30 ते 40 किलोमीटर झाली. पण मात्र हा जो भाग आहे हा उमग्न आहे. उमग्न म्हणजे काय? इमर्ज्ड आहे. हा इमर्ज्ड भाग आहे. इमर्ज्ड म्हणजे काय? थोडासा वर आलेला भाग आहे, राईट. येस. दक्षिण कोकणचा जर पार्ट तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला या ठिकाणी 250 ते 300 सेंटीमीटर बघायला मिळते, म्हणजे इथे पर्जन्य प्रमाण थोडंसं जास्त आहे कंपॅरेटिव्हली जर मी याचा भाग उत्तर भागाशी कन्सिडर केला तर, बरोबर की नाही. आणि राहिला विषय रुंदीचा, तर रुंदी मला उत्तर कोकणची जास्त बघायला मिळते कम्पेअर टू जर मी दक्षिण कोकणचा भाग बघितला तर. उत्तर कोकणचा भाग जो आहे हा तुमचा सबमर्ज्ड भाग आहे आणि दक्षिण कोकणचा भाग जो आहे हा तुमचा इमर्ज्ड भाग आहे. आलं लक्षात? उमग्न भाग आहे, वर आलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी रेड सॉइल बघायला मिळते, तर दक्षिण कोकणमध्ये जांभी मृदा म्हणजे लॅटेराइट प्रकारची मृदा तुम्हाला इथे जास्त आढळते. मृदा प्रकारांमध्ये ते तुम्हाला बघायला मिळतं. बरं सर, ठीक आहे. आता आडवे भाग तर समजले, पण मग उभे भाग पण होतात का? येस, मग उभे भाग पण होतील. आता उभे भाग कसे होतील बघा.
एक आहे या कोकण किनारपट्टीच्या अगदी किनाऱ्याच्या जवळचा भाग आणि एक आहे थोडासा पुढचा भाग. आता जसं मी तुम्हाला काय सांगितलं की कोकणच्या किनाऱ्याजवळून जेव्हा तुम्ही सह्याद्रीकडे चालले तर उंची थोडीशी वाढत जाते ना. मग जो खालचा भाग आहे, खालचा म्हणजे काय की जो कमी उंचीचा भाग आहे जो की किनाऱ्याला लागून आहे त्या भागाला खलाटी म्हटलं जाईल. आणि सह्याद्रीच्या पायथ्याजवळचा जो भाग आहे की ज्याची उंची थोडीशी जास्त आहे मग त्याला वलाटी असं म्हटलं जाईल. खाली आणि वर असा तुम्ही भाग लक्षात घेऊ शकता. जो किनाऱ्याला लागून आहे तो खलाटी आणि जो या सह्याद्रीला लागून आहे तो वलाटी, असा त्याचा पार्ट आपण बघायचा. मग सर जो खलाटी प्रदेश आहे हा किनाऱ्याला लागून आहे, बरोबर की नाही, समुद्राला लागून असलेली बाजू. वलाटी जर विचार केला तर वलाटी आहे जो सह्याद्रीला लागून आहे, सह्याद्री पर्वताला कनेक्टेड पार्ट आहे, राईट. मग आता यामध्ये तुम्हाला दिसेल की खलाटीचा जो भाग आहे हा अगदी कमी उंचीचा असतोय, जो की तुमचा 0 ते 15 मीटर पर्यंतचाच भाग बघायला मिळेल की जो ऑलरेडी तुम्हाला वलाटीच्या तुलनेमध्ये कमी उंचीचा भाग म्हटला जाईल. पण जो सह्याद्रीच्या बाजूला लागून आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासून जास्त आहे, हे तुम्हाला इथे सहज दिसून येईल. आलं लक्षात? येस. आणि मात्र जर तुम्ही समुद्राकडची बाजू बघितली तर तुम्हाला थोडंसं पर्जन्य प्रमाण कमीच बघायला मिळतं. रिलेटिव्हली तुम्ही वलाटीचा विचार केला तर 150 ते 200 सेंटीमीटर आहे आणि हेच वलाटीमध्ये जर पर्जन्याचा विचार केला तर तिथे तुम्हाला खूप जास्त पर्जन्य बघायला मिळत असते. आणि मात्र जर आता तुम्ही या ठिकाणी खलाटीची जर मृदा बघितली तर ती गाळाची मृदा, दलदलीय मृदा तुम्हाला दिसेल, कारण तो समुद्राला लागून असलेला भाग आहे जो की खाडी क्षेत्र येत असतोय, त्यामुळे तुम्हाला इथे थोडीशी खाजण मृदा बघायला मिळेल. बट सिमिलरली जर तुम्ही तोच पार्ट जर वलाटीचा विचार केला की जो सह्याद्रीच्या पायथ्याजवळचा भाग आहे आणि समुद्र सपाटीपासून थोडा उंच आहे, तर मात्र तिथे तुम्हाला जांभी आणि तांबडी मृदा बघायला मिळेल, थोडीशी रेडिश सॉइल आणि लॅटेराइट सॉइल. सर रेडिश आणि लॅटेराइट का? कारण आपण व्हर्टिकल रिजन कन्सिडर करतोय ना. सो नॉर्दर्न साईडला तर तुमचं रेड सॉइल आहे आणि साऊदर्न साईडला तर तुमचं जांभी मृदा आहे म्हणजे लॅटेराइट सॉइल आहे. सो बोथ द पार्ट विल बी कन्सिडर्ड. या दोघही पार्टमध्ये येणार. वलाटीमध्ये तुम्हाला हे दिसून येणार. अगदी सिंपल सोबर पद्धतीने हे सगळं लक्षात ठेवता येतं, पण आपण तो टॉपिक त्या पद्धतीने बघितला पाहिजे. आलं लक्षात? आणि जेव्हाही तुम्ही असं हे क्लासिफिकेशन बघतात ना तर त्यासाठी स्पेसिफिक पॅरामीटर फॉलो करायचं कधी पण, की आपण हे क्लासिफिकेशन बघतोय मग ते कोणत्या पॅरामीटर बेसिसवर बघतो, कारण जोपर्यंत आपण ह्या गोष्टी कव्हर करत नाही तोपर्यंत आपल्याला ते इझिली लक्षात येत नाही. समजलं? बरं. कोकण किनारपट्टीचा जेव्हाही तुम्ही विचार करतात तर त्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये असलेल्या सगळ्यात महत्वाच्या नद्या आणि त्या नद्यांची संबंधित असलेली खाडी आणि त्या संबंधित असलेला जिल्हा. आलं लक्षात? येस. ह्या गोष्टी आपण बघायचं. मग आता मेन पॉइंट काय येतो ते बघा. कोकणातल्या जिल्हानिहाय नद्या, खाड्यांचा क्रम, की जो जिल्हानिहाय नदी आणि खाड्यांच्या क्रमामध्ये उत्तर दक्षिण सिक्वेन्स तुम्हाला पूर्ण दिलेला आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आता तुमच्या या स्लाइडवर आहे की ज्यावर कोकण संबंधित जर प्रश्न यायचा ठरला तर तो याच गोष्टींवर जास्त येत असतोय. त्यामुळे तुम्हाला खाडी, नदी आणि जिल्हा या तीनही गोष्टी इथे दिलेल्या आहेत. खाडी, नदी आणि जिल्हा. व्यवस्थित फक्त तुम्ही सिक्वेन्स या ठिकाणी लक्षात घ्या. या स्लाइडवर जो मिळणारा कंटेंट आहे हा तुम्हाला जिल्ह्यानुसार नदी, जिल्ह्यानुसार खाडी पण आहे आणि या जिल्ह्यानुसार तुम्हाला त्याचा उतरता क्रम म्हणजे उत्तर दक्षिण क्रम किंवा दक्षिण उत्तर क्रम असाही क्रम दिलेला आहे. ज्या ठिकाणी मी ग्रीन कलर दिलेला आहे तर हा अर्थ लक्षात घ्या की हा सीमावर्ती भागातला म्हणजे बॉर्डरवरचा भाग आहे. ह्या बॉर्डरवरच्या नद्या आहेत म्हणजे या खाडीमुळे त्याची सीमा किंवा या नदीमुळे त्या पर्टिक्युलर जिल्ह्यांची सीमा निर्धारित होते, हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, म्हणून मी त्याला सेपरेट कलरने दर्शवलेलं आहे. आलं लक्षात? येस. सो हा एक पॉइंट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता ऑलरेडी या सगळ्या पॉइंटमध्ये जर आपण बघितलं तर कोकणातल्या जिल्हानिहाय नद्यांचा पार्ट बघितला तर पालघरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की या ठिकाणी दातीवरची नदी आहे. ठीक आहे, दातीवरा म्हटलं जातं त्याला. सो ही झाली एक पहिली नदी की तुम्ही कोकणातली सगळ्यात वरच्या बाजूला असलेली नदी कन्सिडर करतो की जी पालघरमध्ये आहे आणि वास्तविक ही खाडी आहे, दातीवराची खाडी आहे जी तानसा आणि वैतरणा नदीवर आहे. इथे तुम्हाला तानसा वैतरणा नदी दिसते.
याकडे लक्ष दिलं तर तुम्ही जास्त कन्फ्यूज होणार. याच्या ऐवजी तुम्ही फक्त हा जरी पार्ट केलेला आहे तरी तुम्हाला बरोबर आन्सर देता येणार आहे 100%. त्यामुळे बेस्ट ऑप्शन की काही टॉपिक जे असतात हे मॅपवर अभ्यासायचे असतात, काही टॉपिक जे असतात हे आपण चार्ट किंवा टेबल बेसिसवर अभ्यासायचे असतात. सो दिस इज द टॉपिक की जो तुम्ही टेबल बेसिसवर अभ्यासणं मोस्ट रिकमेंडेड आहे. मग यात तुम्हाला दिसेल की सर पालघरमध्ये दिसतंय तानसा वैतरणा नदीवर दातीवराची खाडी आहे आणि पालघरमध्येच उल्हास नदीचा भाग येतोय, तिथे तुम्हाला वसईची खाडी दिसून येते. ठाणे जिल्ह्याचा विचार जर केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हास नदीचा जो भाग येतोय तिथे तुम्हाला ठाण्याची खाडी बघायला मिळत असते. मुंबई उपनगरचा विचार केला तर मुंबई उपनगरमध्ये दहिसर नदी आहे आणि दहिसर नदीवर तुम्हाला मनोरीची खाडी बघायला मिळते आणि या दहिसरच्या खालच्या बाजूला ओशिवरा नदी आहे मुंबई उपनगरमध्ये, तर त्यावर तुम्हाला मालाडची खाडी बघायला मिळते. मालाडची खाडी सोबत तुम्हाला पुढे मुंबई उपनगर आणि मुंबई शहरच्या सीमेवर मिठी नदी दिसते आणि मिठी नदीवर तुम्हाला या ठिकाणी माहीमची खाडी दिसून येणार. मग आता मुंबई उपनगर नंतर तुम्हाला जर जिल्हानिहाय क्रम विचारायचा ठरला तर तुम्हाला खालचे जिल्हे मात्र मोस्ट इम्पॉर्टंट ठरतात, कारण इथे एका जिल्ह्यामध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त खाडी किंवा नदी हे तुम्हाला बघायला मिळेल. आलं लक्षात? येस. सो पॉइंट आता इथे तुम्हाला बघायला मिळेल की जसं की रायगड पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसणार आहे नदी म्हणजे पाताळगंगा नदी. पाताळगंगा नदीवर तुम्हाला पनवेलची खाडी आहे. आता फक्त रायगड जिल्ह्यातला क्रम जर विचारला तर रायगडमध्ये खाडीचा क्रम कसा येणार? पनवेल, धरमतर, राजपुरी आणि बानकोट. बरोबर की नाही? म्हणजे आंबा नदीवर जर बघितलं तर तुम्हाला धरमतरची खाडी आहे. काळ नदीवर बघितलं तर तुमची राजपुरीची खाडी आहे. सावित्री नदीवर जर विचार केला, आता सावित्री नदी मात्र एक अशी नदी आपल्याला दिसून येते की जी सीमावर्ती भागावर आहे. सर सीमावर्ती भाग म्हणजे काय की बॉर्डर डिसाइड करते, जसं की रायगड आणि रत्नागिरीची. त्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की ही बानकोटची जी खाडी आहे, बानकोटची खाडी ही तुम्हाला सावित्री नदीवर बघायला मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आता क्वेश्चन पॉसिबिलिटीज कशा चेंज होतात ते दाखवतो. फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स बेसिसवर जर प्रश्न यायचा असेल जो की स्पेसिफिक डिस्ट्रिक्टवर असेल तर त्याचा पॉइंट रायगड पासून चालू होईल. पण जर नदी आणि पर्टिक्युलरली खाडी असा जर का प्रश्न यायचा ठरला तर तो पॉइंट तुमचा पालघर पासून कोणताही येऊ शकतोय, कारण तिथे हे मॅटर नाही करत आहे की स्पेसिफिक जिल्ह्यातल्याच विचारल्या जात आहेत का. स्पेसिफिक जिल्ह्यातल्या केव्हा विचारल्या जातील की ज्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर जिल्ह्यांमध्ये ऍज पर आपल्या ऑप्शन्सनुसार 4 किंवा 4 पेक्षा जास्त तर खाडी पाहिजे की तर त्या बेसिसवर प्रश्न येऊ शकेल ना. पालघरमध्ये 4 आहे, ना ठाणेमध्ये, ना मुंबई उपनगरमध्ये. त्यामुळे तिथला एका डिस्ट्रिक्टवर येणारा प्रश्नांची पॉसिबिलिटी ही कमी होऊन जाते. एका डिस्ट्रिक्टशी संबंधित प्रश्नांची मेजॉरिटी पॉसिबिलिटी जी आहे ही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या संदर्भातच आहे. मात्र रॅन्डम बेसिसवर जर तुम्हाला यामध्ये मॅच द पेअरचा प्रश्न विचारला की जिल्हा, नदी आणि खाडी संबंधित किंवा नदी आणि खाडी संबंधित किंवा जिल्हा आणि खाडी संबंधित, तर मात्र तुम्हाला या टेबलवरून त्याचा 100% बेस्ट आन्सर देता येणार आहे. समजतंय सर्वांना? अगदी टेक्निकली बनवलेला हा सिंपल टेबल आहे आणि जो की सिक्वेन्सनुसार आहे आणि तुम्हाला लक्षात घेण्यासाठी इझी आहे. आलं लक्षात? सो पॉइंट आता काय बघायला मिळतो आपल्याला की जसं रत्नागिरीचा पॉइंट आहे. आता इथून बघा रायगड रत्नागिरीच्या नंतर रत्नागिरी जिल्हा चालू होतो. मग इथे पॉसिबिलिटी काय होतं की रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्पेसिफिकली खाड्यांचा क्रम लावा. आता बऱ्याच वेळेला तुम्ही जो नोटीस केलेलं असेल तर मागे एकदा प्रश्न होता की उत्तर कोकणातल्या नदी का खाडी संबंधित काहीतरी प्रश्न होता. तर साधी गोष्ट आहे ना की सर उत्तर कोकण भाग विचारला म्हणजे रायगड पासून वरती, बरोबर की नाही? आणि दक्षिण कोकण जर विचारला तर रत्नागिरी पासून स्टार्ट करायचं. म्हणजे इथे मला खाड्यांचा हा पण एक क्रम समजतोय की जो उत्तर आणि दक्षिणचं डिवायडेशन दर्शवतोय मला. आलं लक्षात? म्हणजे सावित्री नदीचा एक पार्ट तुम्हाला जर इथे तुम्ही व्यवस्थित नोटीस केला तर तुम्हाला बघायला मिळेल की वरचा भाग जो आहे हा तुमचा उत्तर कोकण म्हणून डिसाइड करता येईल किंवा खालचा भाग जो आहे हा तुमचा दक्षिण कोकण म्हणून बघता येऊ शकेल की ज्यावर तुमचा प्रश्न इथे मोस्टली तयार होऊ शकतो. तोही एक पॉइंट आहे की वरच्या बाजूला तुमच्या उत्तर कोकण आणि उत्तर कोकणातल्या संबंधित खाड्यांचा भाग येतो आणि दक्षिण बाजूला तुमचा दक्षिण कोकण संबंधित भाग येतो. हे त्याचं स्वरूप झालं. आलं लक्षात? बरं, मग सर पुढे रत्नागिरी स्टार्ट झाला. आता रत्नागिरीमध्ये भारजा नदीवर जर बघितलं तर केळशीची खाडी आहे. रत्नागिरीमध्ये वसिष्ठी नदीवर जर बघितलं तर तुम्हाला दाभोळची खाडी आहे.
शास्त्री नदीवर जयगड, काजळी नदीवर भाट्टेची खाडी, मुचकुंदी नदीवर पूर्णगडची खाडी, काजवी नदीवर जैतापूरची खाडी तुम्हाला बघायला मिळत असते. त्यामुळे तुम्हाला हे थोडंसं पार्ट जरा रत्नागिरी संबंधित लक्षात घ्यायला लागेल. मग परत एक बॉर्डरचा भाग येत असतो की जिथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची सीमा आहे. मग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या या सीमेची नदी कोणती येते तर शुक नदी आहे. शुक नदी, शुक नदीवर विजयदुर्गची खाडी आपल्याला दिसून येते की जी बॉर्डर बेसिसवरची आहे, बॉर्डरवर आपण तिला कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खाड्यांच्या बाबतीमध्ये अजून एक त्याचं की फीचर असं आहे की मोस्टली त्या खाड्यांचं नाव जे नदीचं नाव आहे तेच त्यांच्या खाडीचं नाव आहे. बाकी ठिकाणी तसं दिसलं का तुम्हाला? बाकी ठिकाणी तसं नाही दिसलं. पण मात्र सिंधुदुर्गमध्ये हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे की जे नदीचं नाव आहे मोस्ट ऑफ तेच खाडीचं नाव आहे. जसं की सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला देवगडवर देवगडचीच खाडी आहे, आचरावर आचराचीच खाडी आहे, गडवर फक्त हा एक पॉइंट चेंज आहे, गड नदीवर तुमची कलावलीची खाडी आहे, कर्ली नदीवर तुमची कर्लीचीच खाडी आहे आणि तेरेखोलवर तुम्हाला तेरेखोलचीच खाडी बघायला मिळते. आलं लक्षात? हा त्याचा एक सिंपल पार्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा आणि ह्या बेसिसवर तुमचे मोस्ट ऑफ क्वेश्चन तुम्ही 100% सॉल्व्ह करू शकतात मित्रांनो. त्यामुळे काय असते की आपण जी माहिती बघतोय आता हा असं तर नाहीये ना की हा टेबल तुम्हाला रेफरन्सेस मध्ये बघायला मिळणार नाही. टेबल तर सगळ्यांसमोर असणार आहे. पण पॉइंट हा येतो ना की टेबल आपण कोणत्या पर्स्पेक्टिव्हने अभ्यासतोय, त्या एका टेबलवर किती अप्रोचेस आपण कव्हर करतोय. कळलं का? येस. रॅन्डमली तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला रेफरन्सेस मध्ये हा टेबल आजपर्यंत तुम्ही बघितलेला आहे, बरोबर की? बट आता रॅन्डमली जरी तुम्ही बघितलं तर त्यानुसार मात्र त्यात कसे प्रश्न येऊ शकतील, प्रश्नांचा अप्रोच काय आहे, कोणत्या पॉइंटवर कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतात. आलं लक्षात? येस. आता पॉइंट तोच आहे की अनेक साऱ्या इथे छोट्या मोठ्या नद्यांचाही भाग येत असतोय, अनेक साऱ्या छोट्या मोठ्या. आता इथे बघा तुम्हाला हा जो पार्ट दिसतोय कुंडलिका नदीचा भाग दिसतोय तुम्हाला, इथे रोह्याची खाडी बघायला मिळत असते. मग छोट्या मोठ्या तर अनेक साऱ्या नद्यांचा भाग इथे येतो. बट एवढ्या सगळ्या काही पॉइंट इथे तुम्हाला लक्षात घेण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे तोच आहे की जसं मोस्ट ऑफ जो पार्ट येतोय हे काय इथं कुंडलिका नदीवर रोह्याची खाडी दिसतं ना, हे का दिसतंय का? हा, मग तेच सांगतोय तुम्हाला. मग पॉइंट तोच आहे की सगळ्याच नद्या इथे समाविष्ट नाहीये. कोकणात अनेक साऱ्या नद्या आहेत पण मात्र त्याच्यातल्या सगळ्यात महत्वाच्याच ज्या आहेत त्याच तुम्हाला बघता येतील. म्हणून मी सांगितलं की इथे तुम्ही दोन पद्धतीने हा टॉपिक अभ्यासू शकतात. एकतर ही पद्धत आहे, एकतर ही पद्धत आहे. चॉईस इज युअर्स की तुम्हाला मॅप अनालिसिस करून बघायचंय का टेबल बेसिसवर बघायचंय. समजतंय? येस. सो हा एक पॉइंट आपण बघायचा. ठीक आहे. कोकणचा हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट होता जो आपण या ठिकाणी बघितला. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सह्याद्री पश्चिम घाट. बरं, लक्ष द्या. पुढचा पॉइंट आता आपण या ठिकाणी जो बघतोय तो असणार आहे सह्याद्री पर्वतरांगेचा भाग. सह्याद्रीचा जो पार्ट आहे तो कसा आहे. आता सह्याद्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, जो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की तापी खोऱ्याच्या खालून तुम्हाला हा भाग चालू होताना दिसतोय. तर जनरली महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करताना तर हा जो ग्रीन पट्टा जो दिसतोय तुम्हाला हा पूर्ण ग्रीन पट्टा सह्याद्री पर्वतरांगेचाच पट्टा आहे. आलं लक्षात? हा पूर्ण पट्टा सह्याद्रीचा आहे. आता या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जर तुम्ही काही पॉइंट नोटीस केलं तर तुम्हाला काय बघायला मिळतं, त्याचे पॉइंट्स, बेसिक पॉइंट्स लक्षात घ्या की भारताच्या अरबी समुद्राला लागून असलेला जो महाराष्ट्राचा जमिनीचा भाग आहे तर त्याला समांतर पद्धतीने ही पर्वतरांग आहे. बरोबर की नाही? म्हणजे काय, किनारपट्टीला समांतर सह्याद्री आहे. दुसरी गोष्ट की हा सह्याद्री पर्वताचा जो काही पार्ट आहे हा दख्खन पठाराची पश्चिम सीमा निश्चित करतो. आता हे जे वाक्य आहे ना याचा अर्थ समजून घ्या की सह्याद्री पर्वत
दख्खन पठाराची पश्चिम सीमा निश्चित करतो. सर पश्चिम सीमा म्हणजे काय? हे बघा, हा झाला दख्खन पठाराचा भाग, राईट. हा दख्खनचा पठार आहे ना पूर्ण. मग या दख्खन पठाराचा पश्चिम सीमा, वेस्टर्न सीमेचा भाग या ठिकाणी कन्सिडर होईल ना. कळलं का? ही झाली ना वेस्टर्न सीमा. हे बघा ना, हा वेस्टर्न सीमेचाच भाग झाला ना. येस. मग हे शब्दशः अर्थ व्यवस्थित समजून घ्या फक्त, कारण बऱ्याच वेळेला इथेच बरेच जण कन्फ्युज होत असतात. पण आता उत्तरेपासून जसं मी बोललो की तापी नदीपासून जेव्हा तापी नदीच्या दक्षिणेला हा भाग सुरुवात होतो, तर तसं बघितलं तर हा पूर्ण कन्याकुमारी पर्यंत भाग जातो. म्हणजे पूर्ण वेस्टर्न घाट जो आहे हा तर खूप मोठा आहे. ऑलमोस्ट 1600 किलोमीटरचा हा पूर्ण आपल्याला दिसतो. बट महाराष्ट्राचाच फक्त विचार करायचा आहे, त्यामुळे आपण फक्त महाराष्ट्राचा इथे अप्रोच बघणार. आता होतं काय की जनरली ह्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या लांबी संबंधित दोन वेगवेगळे नंबर येत असतात. काही ठिकाणी तुम्हाला दिसेल की 440 किलोमीटर लांबी आहे, तर काही ठिकाणी तुम्हाला ती 650 किलोमीटर लांबी दिली जाते, की ज्याची सुरुवात नंदुरबार मधल्या नवापूर पासून जी चालू होते. नंदुरबार जिल्ह्यातलं नवापूर, तर दक्षिणेला तिलारी घाटापर्यंत दिसेल तुम्हाला सह्याद्रीच्या सिंधुदुर्गच्या भागापर्यंत विचार केला तर. पण मग आता जर तुम्ही बघितलं तर तिलारी घाटापर्यंत 440 किलोमीटर हा स्ट्रेट लाईन मध्ये कन्सिडर केला जाईल. बट कर्व शेप मध्ये बघितलं तर तुम्ही त्याला, जसं की आता ती सह्याद्रीची रांग जर आपण मोजली तर ती 650 किलोमीटर तुम्हाला दिसेल. इफ जर तुम्ही त्याचा पूर्ण कर्वेचरही कन्सिडर केला, तर वळणाचाही आकार जर तुम्ही कन्सिडर केला, तर 650 किलोमीटर ही त्याची तुम्हाला लांबी बघायला मिळते. ठीक आहे सर. आणि ह्या पर्वतरांगेचा जवळपास जर तुम्ही 40% भाग बघितला, तर हा 40% पार्ट महाराष्ट्रामध्ये दिसतो आणि याचा सर्वात जास्त पार्ट जो आहे हा तुम्हाला कर्नाटकमध्ये बघायला मिळतो. या सह्याद्रीच्या पर्वतरांगेबद्दल बोलतोय मी. आणि ऑलरेडी एक गोष्ट महत्वाची जी आहे ती म्हणजे काय, की सह्याद्री पर्वत जो आहे हा बेसॉल्ट प्रस्तराचा डोंगर आहे, की जे द्वीपकल्पीय पठाराच्या पश्चिमेकडचा भाग खाली खचला आणि सह्याद्री पर्वत जो आहे हा एक भेगी उद्रेक झालेला होता, ज्वालामुखी उद्रेक झाला, की ज्याच्यातून आलेला लावा नंतर पूर्ण पठाराच्या बाजूकडे पसरलेला दिसतो. म्हणून तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकतात की जेव्हा तुम्ही सह्याद्रीकडून पश्चिम घाटाकडे जातात, या सह्याद्रीकडून ज्यावेळेस तुम्ही पठारी भागाकडे जातात, सह्याद्री ऑलरेडी पश्चिम घाट आहे, मग ज्यावेळेस तुम्ही या सह्याद्रीकडून पूर्व बाजूकडे जातात किंवा महाराष्ट्राच्या पठारी भागाकडे ज्यावेळेस तुम्ही जातात, तर तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळते की इथे उतार जो आहे त्याचा स्लोप जो आहे हा जेंटल स्लोप आहे, मंद उतार आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकता. मंद उतार आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आलं लक्षात सर्वांना? तो हा पार्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा, हा पार्ट इथे बघा. अच्छा ठीक आहे सर, हरकत नाही, पॉइंट मला समजतोय काय येते. आता यामध्ये दिसतंय सर की ऑलरेडी जो पश्चिमेकडचा भाग तर आपण ऑलरेडी बघितला ना, पश्चिम किनारपट्टीचा, की जो खचलेली बाजू आहे, बरोबर की नाही. आता यात एक गोष्ट अशी आहे की जेव्हा सह्याद्री तयार होत होता, ज्वालामुखी उद्रेक हळूहळू हळूहळू म्हणजे कन्सिस्टंट चालू नव्हता, झाला का थोडा थांबायचा, झाला की थोडा थांबायचा. त्याच्यामुळे काय झालं की या सह्याद्रीचे लेयर्स तयार झालेले आहेत. म्हणजे सह्याद्री पर्वतावर तुम्हाला त्याचे स्तर बघायला मिळत असतात. स्तर की ऑलमोस्ट असे जवळपास 40 स्तर त्याच्यावर आहे असं म्हटलं जात असतं. 40 स्तर म्हणजे त्याचा 40 वेळा उद्रेक झाला असं आपण म्हणू शकतो त्याला. मग आता पॉइंट एक आला की सह्याद्री जर मी कन्सिडर करतोय, जसं की हा सह्याद्रीचा भाग आहे, यामध्ये तुम्ही बघा की पश्चिमेचा उतार जो आहे हा अतितीव्र उतार आहे. म्हणजे सह्याद्रीची ही पश्चिम बाजू, ही बाजू माझ्याकडची बाजू, ठीक आहे, ही वेस्टर्न बाजू झाली, ती तीव्र उताराची आहे. पूर्वेकडचा उतार जो आहे हा तुम्हाला दिसेल की मंद उतार आहे. पूर्वेकडचा उतार जो आहे हा मंद उतार आहे. मंद उतार म्हणजे काय? सौम्य उतार, जेंटल स्लोप ज्याला आपण म्हणत असतो. जेंटल स्लोप पूर्व बाजू आली, ठीक आहे. आता जसं मी बोललो की सह्याद्रीमध्ये तुम्हाला दख्खन लावाचे थरांची रचना बघायला मिळते, कारण हा जो उद्रेक झालेला होता, एक भेग पडली, भेगेमधून ज्वालामुखी आला आणि तो लावारस तुमचा बाहेर पसरला आणि हा पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला तुम्हाला दिसतो. म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला दिसतोच. आता हा जो
बेसॉल्ट खडक जो तयार झाला हा कशापासून तयार झालेला आहे? बेसॉल्ट खडक म्हणजे काय की ज्यावेळेस मॅग्मा, आता मॅग्माचा दोन प्रकार आपण बघतो. मॅग्मा म्हणजे काय की ज्याला शिलारस म्हटलं जाईल की जो जमिनीच्या खाली असतो. जर तो जमिनीच्या खालीच थंड झाला तर त्याच्यापासून ग्रॅनाइट तयार होत असतो. जर तो ज्वालामुखी बाहेर उद्रेक झाला, लावारस जमिनीवर आला, बाहेरच्या पृष्ठभागावर आला आणि मग तो थंड झाला तर त्यापासून थोडासा तुम्हाला पोरस प्रकारचा म्हणजे सच्छिद्र स्वरूपाचा बेसॉल्ट खडक तयार होताना दिसतो. मग जो भूपृष्ठावर येऊन लावारस थंड झाला त्यापासून तुम्हाला बेसॉल्ट खडक तयार झालेला दिसतो. मात्र हे बेसॉल्टचे थरावर थर तुम्हाला अनेक साऱ्या थरांची रचना बघायला मिळते आणि ऑलमोस्ट मी जसं सांगितलं की 40 पेक्षा जास्त थर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. आंबोली घाटामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी तुम्ही ते स्पष्ट बघू शकता. कळलंय का? कारण ज्वालामुखी एकदाच झाला उद्रेक असं तर झालं नाही ना, हळूहळू त्याच्यामध्ये उद्रेक होत गेले आणि लावारस पसरत गेला. त्यामुळे लेयर्स जे आहेत, बरोबर की नाही, तसे ते तयार झालेले आहेत. ठीक आहे सर, इथपर्यंत व्यवस्थित समजलं की सह्याद्री ऍक्च्युअल मध्ये काय आहे आणि सह्याद्री तयार कसा झालेला आहे. आता ह्या सह्याद्री पर्वताचा जर तुम्ही फिजिकल मॅप बघितला आणि मॅपवर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर तुम्हाला हे बघायला मिळत असतंय की सह्याद्रीच्या पर्वतीय भागाला लागून असलेले जिल्हे कोणते. वाक्य रचनेत थोडा फरक असू शकतो प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. मग यात उदाहरण जर बघितलं तर फरक कसा असू शकेल की पर्टिक्युलर सह्याद्रीच्या पूर्वेला लागून असलेले जिल्हे कोणते कोणते येतात, हा झाला पहिला अप्रोच. आणि कोणत्या जिल्ह्यांचा पश्चिम भागाला सह्याद्री लागून आहे हा झाला त्याचा दुसरा अप्रोच. शब्द फरक आहे, फक्त उत्तर तेच असणार आहे. शब्दांमध्ये फरक, प्रश्नामध्ये फरक काय आहे की कोणत्या जिल्ह्यांच्या पश्चिम बाजूला सह्याद्री पर्वत लागून आहे. कोणत्या जिल्ह्यांच्या पश्चिम बाजूला सह्याद्री लागून आहे. मग कोणते जिल्हे आहेत? मग तुम्हाला दिसतंय की सर धुळे आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे. अहिल्यानगर आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. बघा बरं, हा पूर्ण रिजन तुम्हाला दिसतोय का? या जिल्ह्यांची पश्चिम बाजू तर त्याला लागून आहे ना. एक अजून दुसरा अप्रोच आपल्याला दिला जाऊ शकतोय की सह्याद्रीच्या पश्चिमेला लागून असलेले जिल्हे, सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला लागून असलेले जिल्हे कोणते, हा झाला पहिला अप्रोच. आणि दुसरा पॉइंट आहे की कोणत्या जिल्ह्यांची पूर्व बाजू ही सह्याद्रीला लागून आहे. आणि अशा वेळेला पहिला ऑप्शन दिला जात असतोय या बाजूच्या जिल्ह्यांचा, कारण आपण कन्फ्यूज होतो त्या ठिकाणी. मग आपण असे प्रश्न जेव्हा अटेम्प्ट करतो आणि नंतर बाहेर म्हणजे सेंटरच्या बाहेर आल्यावर कळतं की अरे सर चुकलं बरं का काहीतरी, म्हणजे काहीतरी मोठी चूक झाली आपली, बरोबर. मग त्याला आपण नाव देतो सिली मिस्टेक. बट ती सिली मिस्टेक नव्हतीच ना, ऑलरेडी तुम्ही ते व्यवस्थित वाचलंच नाही, कारण तुम्हाला तिथेच उत्तर बरोबर दिलेलं होतं पण तुम्ही ते वाचलं नाही. त्यामुळे इथे शब्द खूप महत्वाचे असतील, वर्डिंग कसं दिलेलं आहे प्रश्नाचं ते जास्त महत्वाचं असेल. प्रश्न एकदा दोनदा वाचा, घाईघाईमध्ये लगेचच हा सर आलं वाचलं अटेम्प्ट केलं असं नाहीये. तुम्ही व्यवस्थित वाचा, समजतंय का सगळ्यांना? हा पॉइंट आहे. आणि जसं फॉर एक्झाम्पल तुमच्यापैकी काही राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी असं आपण समजूया, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये या अशा काही गोष्टींवर प्रश्न येईल. आता हेच तर विचारलं जाणार नाही की तिथे क्रम लिहा वगैरे, असं काही येणार नाही. मग तिथे तुम्हाला थोडेसे टेक्निकल अप्रोचचे प्रश्न येतील, फिजिकल अप्रोचचे प्रश्न येतील. महाराष्ट्राच्या फिजिकल जॉग्राफीला एक्सप्लेन करा किंवा महाराष्ट्राचे फिजिकल जॉग्राफीचे जे 3 प्रमुख भाग आहेत त्याला एक्सप्लेन करा. मग हे तुमचं एक्सप्लेनेटरी पार्ट आहे ना त्या ठिकाणी, की जे तुम्ही एक्सप्लेन करून मांडू शकतात, बरोबर की नाही, जो की थेरॉटिकल कंटेंट आहे. मग हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता पॉइंट काय आला की जर सह्याद्रीच्या पर्वतीय भागाला लागून असलेले जिल्हे, मग यामध्ये तुम्हाला सह्याद्रीच्या असे कोणते म्हणजे कोकण किनारपट्टीतले असे जिल्हे की ज्याच्या पूर्व बाजूला सह्याद्री आहे. मग तुम्हाला दिसेल पालघर आहे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी दिसेल. मग सर मुंबई शहर, मुंबई उपनगर का नाही कन्सिडर केलं? कारण त्याची तर कोणती सीमाच लागून नाहीये ना, मग त्याला कशाला कन्सिडर करायचं? तुम्हाला प्रश्न काय आहे की कोणत्या जिल्ह्यांची सीमा ही लागून आहे, दॅट्स इट. जर ऑलरेडी याचा भाग दिसतोच आहे की लागून नाहीये तर मग आम्ही कशाला त्याला कन्सिडर करणार, हा त्याचा मेन पॉइंट आपण बघायचा. आलं लक्षात सर्वांना? हे तुम्ही जरा व्यवस्थित बघा. बरं, आता यामध्ये मी तुम्हाला एक टास्क मात्र इथे 100% देणार आणि तो टास्क असणार आहे की तुम्हाला महाराष्ट्राचा प्राकृतिक नकाशा जो आहे
हा अगदी बारकाव्याने अभ्यासायचा आहे. ठीक आहे, बर तोपर्यंत तुम्ही एक जस्ट हा मॅप जो आहे हा व्यवस्थित बघा. जस्ट अ मिनिट ऑल ऑफ यू गाईज. ओके, माझा आवाज येतोय व्यवस्थित? ठीक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मॅप अनालिसिस कसं करायचं हे माहीत नसतंय, राईट? त्याचं तुम्हाला मी एक सोल्युशन या ठिकाणी देतो. पहिल्या स्टेजमध्ये काय करायचं माहितीये का? मॅप अनालाइज करत असताना कधी पण त्याचे तुम्ही 4 पार्ट करायचे. आलं लक्षात? मेक शुअर की तुम्ही त्याचे प्रॉपर 4 पार्ट करताय. समजतंय सर्वांना? ऑल ऑफ यू गाईज हे लक्षात घ्या. हा, बऱ्याच जणांना फर्स्ट टाइम असेल त्यामुळे थोडं डिफिकल्ट जाईल, बट डोंट वरी. पहिल्यांदा तुम्ही त्याचे 4 भाग करायचे असतात. ठीक आहे, 4 पार्ट. या 4 पार्ट मध्ये काय करायचं आहे की पहिल्यांदा फिजिकल मॅप मध्ये तुम्ही त्याला पार्ट वाईज बघायचं. जसं की आता या ठिकाणी हा फर्स्ट पार्ट झाला, ठीक आहे, हा सेकंड पार्ट झाला, त्याच्यानंतर हा थर्ड पार्ट झाला आणि हा फोर्थ पार्ट झाला. मॅप अनालाइज करताना कधी पण या प्रोसेसने करा, तुम्हाला अगदी इझी जाणार. पण मात्र मॅप अनालिसिस एकाच दिवशी कधीच करायचं नाही की पूर्ण मॅप तुम्ही एकाच दिवशी सगळं बघून घेतात, असं कधीच करायचं नाही. त्याला इंटरव्हलने अभ्यासायचं आहे. डेली तुमच्याकडे 5-10 मिनिटांचा वेळ मिळतोय ना, तर तुम्ही मॅप अगदी व्यवस्थित तुम्ही बघा. मोबाईलमध्ये एडिट करू शकता तुम्ही असं पार्ट वाईज त्याला. आलं लक्षात? मग त्यामुळे काय होईल की तुम्ही ज्यावेळेस पहिला पार्ट बघतात ना, पहिल्या सेक्शनमध्ये बघायचंय की त्याचा सिक्वेन्स कसा आहे, म्हणजे मॅप अनालिसिस कसं करायचंय की डोंगरांचा क्रम कसा आहे, पर्वतरांगा कोणत्या आहेत, पर्वतरांगेच्या आजूबाजूला नद्या कोणत्या आहेत. सो हा एक स्ट्रक्चर तुमचा या पहिल्या स्टेजमध्ये होणार. म्हणजे एक दिवस तुम्ही हे बघणार, एक दिवस तुम्ही हे बघ. जल्दी किसको आहे, असं नाही ना की एकाच दिवशी सगळं झालं पाहिजे, असं नाहीये काही. एका दिवशी तुम्हाला एक होत असेल तर एक करा, 2 होत असेल तर 2 करा. कळतंय का? एका दिवशी 2 पार्ट करा किंवा 1 पार्ट केला तरी चालेल. काय 5-10 मिनिटांचा वेळ लागतो सर्वसाधारण. पार्ट वाईज बघितल्यानंतर जेव्हा तुमचे हे 4 पार्ट कंप्लीट होतात त्यावेळेस तुमची दुसरी स्टेज येत असते. स्टेज 2. स्टेज 2 मध्ये तुम्ही त्याचं व्हर्टिकल डिवायडेशन करायचंय 2च भागांमध्ये. मग आता तुम्ही हे 2 भाग बघायचे आहेत फक्त. आलं लक्षात? मग 2 भागांमध्ये का असं का सांगतोय मी? कारण इथे तुम्हाला हे ऑब्झर्व करता येईल की सर सिक्वेन्स व्हर्टिकल कसा आहे काही गोष्टींचा. जसं की डोंगरांचा क्रम तुम्हाला विचारला तर जसं की अस्तंबा आहे, तोरणमाळ आहे, गाळना डोंगर आहे, वेरूळ आहे, बाळेश्वर आहे, सीतामाई डोंगर आहे, असा एखादा आगाशिवा डोंगर आहे. सो असा व्हर्टिकल क्रम विचारला जाऊ शकतो. समजतंय सर्वांना? इकडच्या बाजूलाही तुम्हाला त्या पद्धतीने काही क्रम वगैरे गोष्टींचा भाग विचारला जाऊ शकतो. सो स्टेज 2 मध्ये तुम्ही त्याचं व्हर्टिकल डिवायडेशन करून अभ्यासू शकता. तिसरी स्टेज जी आहे स्टेज 3, तर यामध्ये तुम्हाला त्याचा हॉरिझॉन्टल डिवायडेशन करायचंय. स्टेज 3. आणि या स्टेज 3 मध्ये तुम्हाला दिसून आलं की या ठिकाणी तुम्ही काय करतायत की आडव्या पद्धतीने 2 भाग केलेले आहेत. मग हे आडवे 2 भाग व्यवस्थित बघा. मग आडव्या भागांमध्ये काय बघायचंय की सर त्याचा आडवा सिक्वेन्स कसा आहे, काय काय कुठे कुठे आहे. की जसं की पठारांचा क्रम जर विचारला तर जसं तुम्हाला मालेगावचं पठार, बुलढाणा पठार, चिखलदरा पठार असा सिक्वेन्स येऊ शकतोय.
समजतंय सर्वांना? आडव्या बाबतीत तुम्हाला अजून हे बघायला मिळतंय की कोणत्या पर्वत रांगांच्या दरम्यान कोणत्या नद्यांची रचना आहे, कोणती मोठ्या नद्यांची रचना आहे. समजतंय? सो हा एक सिक्वेन्स येतो तिसऱ्या स्टेजमध्ये. अँड नाव द फोर्थ स्टेज, की तुम्ही होल अँड सोल मॅप जो आहे हा प्रॉपरली अनालाइज करू शकतात, की जो स्टेज 4 आहे. स्टेज 4 की जो तुम्ही फुल मॅप अनालाइज करू शकतात की त्याचं कोणत्या ठिकाणी काय पॉइंट्स आहे. आपण काय करतो माहितीये का, मॅप ज्या दिवशी ओपन केलाय ना त्याच दिवशी आपण थोड्या वेळ इथं थोडंसं डोळे फिरवतो, नंतर डायरेक्ट इकडे उडी मारतो, नंतर डायरेक्ट इकडे उडी मारतो, नंतर डायरेक्ट इकडे उडी मारतो. त्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की मॅप अनालिसिस नेमकं काय करतोय आपण, किंवा मॅप अनालिसिसची ऍक्च्युअल प्रोसेस आपल्याला समजत नाही. समजतंय? सो मेक शुअर की तुम्हाला मॅप अनालिसिस करताना जिओग्राफीचा, मग तो इंडियन जिओग्राफी असेल किंवा महाराष्ट्र जिओग्राफी असेल किंवा वर्ल्ड जिओग्राफी असेल, तुम्ही त्याला थोडं पार्ट वाईज अभ्यासा किंवा सेक्शन वाईज अभ्यासा. वर्ल्ड जिओग्राफी असताना तुम्ही त्याला कॉन्टिनेंट वाईज अभ्यासू शकता. आलं लक्षात? सेपरेट कॉन्टिनेंट वाईज अभ्यासू शकतात, हरकत नाही. कॉन्टिनेंटचेही पार्ट तुम्ही करून अभ्यासू शकतात, हरकत काहीच नाही. फक्त पॉइंट एक आहे की आपण जी प्रोसेस यूज करतो ना आपल्या मनाने ती चुकीची असते. कधी कधी एखाद्या गोष्टीला अभ्यासण्यासाठी त्याची एक स्पेसिफिक प्रोसेस आहे, त्याची एक थेअरी आहे. तुम्ही त्याला थेअरीमध्ये सेक्शन वाईज अभ्यासलं तर तुम्हाला ते जास्त समजेल, जास्त चांगल्यापैकी समजेल. आता तुम्ही विचार करा, 4 स्टेज पर्यंत पोहोचताना तुम्ही किती वेळा तुमच्या समोर तो मॅप आला? अनगिनत वेळेला, बरोबर की नाही? अनेक वेळेला तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर तो मॅप तुमच्या फिरत होता. आणि याचा जो सोल्युशन किंवा याचा जो एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला कुठे मिळतो माहितीये का, की ज्यावेळेस तुम्हाला थेअरी जमत नसेल ना, तुम्ही व्हिज्युअलाइज करून, मी जसं सांगितलं की फिजिकल जिओग्राफी जो आहे हा पूर्ण अनालिसिस आहे, जे तुम्हाला दिसतंय ते थेअरी आहे. यावर तुम्ही थेरोटिकल आन्सर पण देऊ शकतात, तुमचे स्टेटमेंट पण बनवू शकतात, व्हॉट एव्हर इट इज, एनी काइंड ऑफ आन्सर तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. बट पॉइंट असा आहे की मॅप अनालिसिस व्यवस्थित झालं पाहिजे. आणि दिवसातून तुम्हाला मॅप अनालिसिससाठी तासन तास देण्याची गरजच नाहीये. हार्डली तुमच्याकडे 10-15 मिनिटं जरी असतील ना दिवसातले, मी तर म्हणेल वेल अँड गुड आहे. त्यासाठी अगदी वेल अँड गुड आहे. कारण तुमच्या डोळ्यासमोरून तो मॅप, यामध्ये घाई काहीच नाहीये, हे लक्षात घ्या. नाही तुम्ही म्हणा सर मग तासा महिना खाऊन जाईल, खाऊ द्या ना. कुठं तुमची उद्या परीक्षा आहे लगेचच? फरक पडत नाहीये ना त्या गोष्टीला. कुठे उद्या परीक्षा आहे लगेच आपली? त्यामुळे महिना जरी लागला, दिवसातून 10-15 मिनिटं तुम्ही मॅप अनालिसिस, फिजिकल मॅप करा, पॉलिटिकल मॅप करा, दॅट्स इट. दुसरं काहीच लागत नाही यामध्ये. पण महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा मात्र हे तुमच्याकडून झालं पाहिजे. समजताय का? ही एक प्रोसेस आहे की ज्या स्टेज नुसार जर तुम्ही अभ्यासलं ना तर तुम्हाला 100% समजेल की काय आहे. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्सचे प्रश्न येऊ द्या, फॅक्च्युअल प्रश्न येऊ द्या, तुम्ही 100% आन्सर देणार, 100%. काहीच चुकणार नाही, मी याची स्वतः गॅरंटी देतो तुम्हाला. पण मात्र ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, 100% तुम्हाला बेनिफिट आहेच त्यामध्ये. समजताय का? आणि ही कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे ही एक मॅरेथॉन आहे, ही लॉंग जर्नी आहे अभ्यासाची, की इमिजिएट तुम्ही आज ठरवलं आणि उद्या होईल असं नाहीये. हळूहळू तुम्हाला ते ग्रो करावं लागणार आहे. समजतंय? येस, एक्झॅक्टली. मॅप अनालिसिसमुळेच तर सगळ्या गोष्टी होतात ना. समजतंय? कारण आतापर्यंत तुम्ही जे मॅप अनालिसिस करत होते ते असंच करत होते की नाही? मला खरं खरं सांगा बरं आता, की थोड्या वेळ मॅप ओपन करून ठेवला, थोड्या वेळ आपण इकडे बघतो, हा इकडे काय काय, अचानक आपले डोळे लगेच इकडे येतात, इकडनं आल्यानंतर लगेच इकडे येतात, इकडून डायरेक्ट आपण सिंधुदुर्ग मधून उडी मारतो, डायरेक्ट गोंदियाकडे जातो, बरोबर की नाही? हे कम्प्लिटली रॉंग आहे, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. मॅप अनालाइज करणं म्हणजे काय, की पहिली गोष्ट नद्या बघायच्या, पर्वत बघायचे, पठार बघायचे, डोंगर बघायचे, त्यांचं लोकेशन बघत असताना आजूबाजूला काय आहे ते विचारात घ्या. जसं की गाळना डोंगर दिसतोय, त्याच्या आजूबाजूला सर मला खालच्या बाजूला गिरणा नदी दिसते, वरच्या बाजूला मला तापी नदी दिसते जी पश्चिमेकडे चालली आहे, तापीच्या वरच्या बाजूला मला अक्राणी डोंगर दिसतोय, त्याच्या वरती मला थोडा तोरणमाळ दिसतोय, मग सातपुडा रांग दिसते, सातपुडाच्या वरच्या बाजूला मला काठी दडगावचं पठार दिसतंय. वर्डिंग करा, मॅप अनालाइज करताना वर्डिंग करा, म्हणजे समजून घ्या की काय तुम्हाला दिसतंय ते ऍज अ स्टेटमेंट मध्ये बघा. समजतंय? तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी इझिली समजतील. ओके, सो नेक्स्ट पॉइंट. होप सो की हे समजलंय तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी. आता वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट येतो की पश्चिम घाट जेव्हा तुम्ही अभ्यासतात, म्हणजे सह्याद्रीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात, तर इथे मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन जो आहे तो म्हणजे पर्वतांचाच येत असतो, की सह्याद्री पर्वतातले प्रमुख शिखर कोणते. आता हा जो मी तुम्हाला सिक्वेन्स देतोय, हा सिक्वेन्स एकदा व्यवस्थित बघा, कारण सिक्वेन्स कसा आहे, हा उंचीनुसार नाहीये,
हा जो सिक्वेन्स आहे हा उंचीनुसार नाहीये, तर हा सिक्वेन्स तुमचा नॉर्थ टू साऊथ आहे. समजताय का? हा नॉर्थ टू साऊथ आहे, म्हणजे उत्तर दक्षिण आहे किंवा दक्षिण उत्तर आहे, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही विचार करा. आता इथे तुम्हाला सगळ्यात वरती म्हणजे सह्याद्री, आता हे जे शिखर दिलेले आहेत हे फक्त आणि फक्त सह्याद्री मधलेच शिखर आहेत, ज्यात सर्वात वरच्या बाजूला तुम्हाला दिसेल साल्हेर आहे, त्याच्या खाली तुम्हाला सप्तशृंगी आहे, त्याच्या खाली तुम्हाला त्र्यंबकेश्वर, त्याच्या खाली तुम्हाला कळसुबाई, हरिश्चंद्रगड, तोरणा, राजगड, रायरेश्वर, महाबळेश्वर. म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर सह्याद्री पर्वत रांगेतल्या शिखरांचा जर क्रम विचारला की आता हा शिखरांचा क्रम एकतर तुमचा उत्तर ते दक्षिण असेल किंवा दक्षिण ते उत्तर असेल, व्हॉट एव्हर इट इज, पण मात्र प्रश्न तर आहे ना त्या पद्धतीचे, तुम्हाला अनेक सारे प्रश्न विचारले जातात. तो अप्रोच इथे लक्षात असू द्या. समजलं का? सो हा पॉइंट आपण इथे बघायचा. मग आता यात अजून एक घटक तुम्हाला दिसेल की जसं की साल्हेर, सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर हे तुम्हाला नाशिक जिल्ह्यात बघायला मिळतील, राईट, नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड हे तुम्हाला अहिल्यानगरमध्ये बघायला मिळतील. त्याच्यानंतर तोरणा, राजगड आणि रायरेश्वर हे तुम्हाला पुणे जिल्ह्यात बघायला मिळतील. आणि एक आहे की जो म्हणजे तुम्हाला महाबळेश्वर की जो सातारामध्ये इथे दिसून येतो. हा झाला त्याचा जिल्ह्यानुसारचं विभाजन, म्हणजे जे की तुमचे सह्याद्री मधले उंच पर्वत आहेत त्याचंच जिल्हा विभाजनही आपल्याला दिसून आलं. बट तरी सुद्धा आता इथे एक पॉइंट राहिलेला आहे, तो म्हणजे मी तुम्हाला टेबलवर शिकवतो तो पॉइंट, की जेणेकरून तुम्हाला त्याचं क्लॅरिटी व्यवस्थित मिळेल. बघा, एक पॉइंट आहे की सर महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वतातल्या शिखरांचा उत्तर दक्षिण क्रम आणि सह्याद्री मधल्या शिखरांचा उंचीनुसार क्रम, बरोबर की नाही, की जो आपल्याला मोस्ट रिक्वायर्ड आहे या ठिकाणी, हा समजून घेणं गरजेचं आहे. मग यात तुम्हाला दिसेल की आता उंचीचा पॉइंट पण कदाचित विचारला जाऊ शकतो, इफ जर ठरलंच तसं विचारायचं तर विचारला जाऊ शकतो. मग यात तुम्हाला दिसेल साल्हेर, सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, ऑलरेडी मी जो पॉइंट सांगितला की नाशिक जिल्ह्यात आहे. कळसुबाई, हरिश्चंद्रगड अहिल्यानगरमध्ये आहे. तोरणा, राजगड, रायरेश्वर पुणे जिल्ह्यात आहे आणि महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे, राईट. हा तर ऑलरेडी पॉइंट मी सांगितला तुम्हाला. आणि हा उंचीनुसारचा क्रम नाहीये, पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. हा फक्त उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर तुम्हाला विचारला जाऊ शकतो, राईट. नेक्स्ट, महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वतातला उंच शिखरांचा जर क्रम आपण बघितला, राईट, तर तो पॉइंट काय येतो उंचीनुसारचा. मग तो पॉइंट काय येतो, जसं की आता बघा उंचीनुसार बघितलं, सर्वात उंच आहे कळसुबाई 1646, दुसरा आहे साल्हेर, तिसरा आहे महाबळेश्वर, चौथा आहे हरिश्चंद्रगड, पाचवा आहे सप्तशृंगीगड, सहावा आहे तोरणा, सातवा आहे राजगड, आठवा आहे रायरेश्वर आणि नववा आहे त्र्यंबकेश्वर. आलं लक्षात? कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, रायरेश्वर, त्र्यंबकेश्वर हा झाला त्याचा उंचीनुसार असलेला सिक्वेन्स. आलं लक्षात? उंचीनुसार असलेला सिक्वेन्स आहे. मग तुम्हाला उंचीनुसार जेव्हाही प्रश्न येईल तर तुम्ही सह्याद्रीतल्या उंच शिखरांचा सेपरेटली हाच एक पॉइंट लक्षात असू द्या, ठीक आहे. तो हा एक पॉइंट आपण इथे बघायचा. नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी बघतो तो म्हणजे महाराष्ट्रातल्या आता सगळ्यात उंच शिखरांच्या बाबतीत जर का काही क्रम विचारला गेला, आता रॅन्डम पूर्ण महाराष्ट्रातल्या बाबतीत दिलेला आहे हा पूर्ण चार्ट जो दिलेला आहे हा महाराष्ट्रातल्या पूर्ण गोष्टींच्या संबंधित तुम्हाला आता इथे विचार करायचा आहे. जसं की महाराष्ट्रात सगळ्यात उंच आपण बघितलं तर कळसुबाई आहे, दुसरा साल्हेर आहे, तिसरा महाबळेश्वर, चौथा हरिश्चंद्रगड. यामध्ये एक गोष्ट तुम्हाला आता ऑब्झर्व करायची आहे ती म्हणजे काय की कोणता शिखर कोणत्या जिल्ह्यांमध्ये दिलेला आहे, कोणता शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे यानुसार तुम्हाला त्या पद्धतीने तो पॉइंट बघावा लागेल. जसं की आता कळसुबाई अहिल्यानगरमध्ये आहे, साल्हेर नाशिकमध्ये, महाबळेश्वर सातारामध्ये, हरिश्चंद्रगड अहिल्यानगरमध्ये, सप्तशृंगी नाशिकमध्ये, तोरणा पुणे, राजगड रायरेश्वर पुण्यामध्येच आहे. त्यानंतर नंदुरबार मधला अस्तंबा,
त्र्यंबकेश्वर, शिंगी, नाणेघाट, तौला, ताम्हिणी, वैराट, चिखलदरा, हनुमानगड आणि गडलकट्टा. आलं लक्षात? सो हा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आपण इथे बघतो. कळलं? सो मेन पॉइंट आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्र आता हा रॅन्डम आहे. यात तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न म्हणजे कोणतेही 4च्या बेसिसवर क्रम सांगा किंवा योग्य क्रमाचा पर्याय निवडा किंवा योग्य क्रम लावा वगैरे, या अप्रोचने मल्टिपल क्वेश्चन्स जे आहेत हे विचारले जाऊ शकतील. समजतंय? या अप्रोचने तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्स जे आहेत हे इथे फॉर्म होऊ शकतात, हे इथे विचारले जाऊ शकतात. तुम्ही लक्षात असू द्या, जे की अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट घटक मी तुम्हाला इथे हा सांगतोय. मग तुम्हाला काय करायचंय की या चार्टला व्यवस्थित अॅनालाइज करायचंय. समजतंय? मग तुम्हाला हे सिक्वेन्स जो आहे हा तुम्ही व्यवस्थित बघा. यात कोणतेही 4 येऊ शकतील ना, असं काही फिक्स नाही. हा मात्र जर समजा सह्याद्रीतलेच जर फक्त विचारायचं ठरलं तर मग सह्याद्रीचाही पॉइंट मी तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे, जो की या प्रकारे आहे. आता यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रमुख घाटमार्ग सह्याद्रीचा पॉइंट विचारला गेला तर सह्याद्रीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो, तो म्हणजे की महाराष्ट्रातले प्रमुख घाटमार्ग कोणते कोणते आहेत. घाटमार्ग तर अनेक सारे आहेत, पण मात्र एक पॉसिबिलिटी जी क्वेश्चनची येते ती म्हणजे काय की उत्तर ते दक्षिण या क्रमाने घाटमार्गांचा भाग जो आहे हा सांगा. महाराष्ट्रातले प्रमुख घाटमार्ग, बट ते ऍज पर द सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स हे लक्षात घ्या. मग सिक्वेन्सचा पॉइंट जर बघितला तर तुम्हाला उत्तर दक्षिण क्रमाने विचारलं जाऊ शकतोय. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम काय आहे. आता हा जो क्रम आहे हा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम मी दिलेला आहे पूर्ण. कळलं? येस. स्थळघाट, ज्याला कसारा घाट म्हणतो की ज्यामुळे तुमचं मुंबई नाशिक जोडलं गेलेलं आहे. माळशेज घाट की ज्यामुळे तुमचं ठाणे नगर अहिल्यानगर जोडलं गेलेलं आहे. आलं लक्षात? हा. लक्षात ठेवण्यासाठी एकच पॉइंट आहे, रिव्हिजन. तुम्ही जेवढं जास्त आजच्या आज तुम्ही म्हणणार की आजच लक्षात राहायला पाहिजे, पॉसिबलच नाहीये. लक्षात ठेवण्यासाठी रिव्हिजन आणि त्यावर रिपिटेशन देणं हेच एक ऑप्शन आहे. प्रॅक्टिसनेच तुम्ही तिथे परफेक्ट होऊ शकता. देअर इज नो अदर ऑप्शन. तुम्हाला हे दुसरा काही ऑप्शनच नाहीये. आलं लक्षात? मग त्यामुळे मी जसं सांगितलं की मेक शुअर की तुम्ही ते पॉइंट जे आहेत हे मॅप अनालिसिसवर बघू शकतात आणि टेबल अनालिसिसवर. 2 पॉइंट तुम्हाला मी सांगितलं. आलं लक्षात? हा. ट्रिक मी कधीच सांगत नाही, कारण ट्रिकच्या भानगडीत मी कधीच पडत नाही. तुम्हाला एकही लेक्चर दिसणार नाही की जिथे मी तुम्हाला काही ट्रिक सांगितलेली आहे. कारण ट्रिक्स, एवढ्या ट्रिक्स कसं का लक्षात ठेवणार तुम्ही? ज्योग्राफीसाठी तर मी तुम्हाला थाउजंड्स ऑफ ट्रिक काढून देऊ शकतो. बट तुम्ही त्या थाउजंड्स ऑफ ट्रिक लक्षात ठेवणार की कंटेंट लक्षात ठेवणार? काय लक्षात ठेवणार? त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की प्रॅक्टिकल अभ्यास करा. आलं लक्षात? म्हणजे जो की कन्सेप्च्युअल म्हणतो आपण त्याला, समजून घेऊन अभ्यास करा. एक टाइम असा येऊन जाईल ट्रिक्स लक्षात ठेवण्याच्या नादात तुमच्याकडे एवढ्या ट्रिक्स तयार होऊन जातील की कोणती ट्रिक कुठं वापरायची तेच कन्फ्युज होईल. आला त्या ट्रिक मधले कीवर्ड काय डिफाईन करताय कधी कधी तेही आठवत नाही मग आपल्याला. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की आपण ती थेरॉटिकल अप्रोचने बघणं गरजेचं राहील की ते आपल्याला लॉंग लास्टिंग समजून राहील. समजलं? येस. सो आता बघा, माळशेज घाट की जो ठाणे आणि अहिल्यानगरला जोडतोय. बोर घाट किंवा खंडाळा घाट की जो पुणे मुंबईला जोडतोय. वरंदा घाट की जो महाड पुणेला जोडतोय. खंबाटकी घाट आहे जो पुणे साताराला जोडतोय. पसरणी घाट आहे जो वाई आणि महाबळेश्वरला जोडतोय. आंबेनळी घाट आहे जो महाबळेश्वर आणि पोलादपूर हे 2 ठिकाणांना जोडतोय. कुंभारली घाट आहे की जो कराड आणि चिपळूणला जोडतोय. आंबा घाट जो आहे हा तुमचा रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडतोय. फोंडा घाट जो आहे हा कोल्हापूर पणजीला जोडतोय, गोव्याला जोडतोय. हनुमंते घाट कोल्हापूर आणि कुडाळला जोडतोय. आणि आंबोली घाट. यामध्ये कन्फ्युजन कुठे होऊ शकतंय त्याचा एक पॉइंट थोडासा हायलाइट करून ठेवतो. नावांच्या सिमिलॅरिटीनुसार आंबेनळी, आंबा आणि आंबोली हे थोडंसं लक्षात असू द्या, कारण इथे थोडं कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. आलं लक्षात? हा. सो हे तुम्ही लक्षात घ्या. हे पॉइंट लक्षात ठेवा की कोणते घटक कसे आहेत. समजलं का? एव्हरीवन?
महाराष्ट्रातला प्रमुख घाट मार्गांचा जो पॉइंट आपण बघतोय, आता महाराष्ट्रातल्या घाट मार्गांचा सिक्वेन्स आपण इथे बघू. राईट. पहिला, आता हे रॅन्डम आहे बरं का, हा जो सिक्वेन्स दिलेला हा रॅन्डम आहे, महाराष्ट्रातले सगळे रॅन्डम आहेत. यात तुम्हाला दिसेल थळघाट, थळघाट, बोरघाट, माळशेज घाट, दिवे घाट, औट्रम घाट, कात्रज घाट, पसरणी घाट, शिरसाट घाट, भीमाशंकर घाट. आता हे रॅन्डम आहे. मग तुम्हाला समजा ह्या अप्रोचच्या ऐवजी असाही रॅन्डम अप्रोच दिला की कोणत्या घाट मार्ग कोणत्या शहरांना जोडतोय, हा इथे अप्रोच असू शकतो. आलं लक्षात? कोणता घाट मार्ग कोणत्या शहरांना जोडतो, हा आपण अप्रोच इथे लक्षात ठेवायचा. वरंदा घाट, कशेडी घाट, चंदनापुरी घाट, शिरसाट घाट, नाणे घाट, पार घाट, लळिंग घाट, आता तर हा राहिला पण नाहीये, ताम्हणी घाट. बरेचसे घाटमार्ग आता याच्यातले कमी झालेले आहेत कारण डेव्हलपमेंटमुळे. कुंभारली घाट आहे, त्याच्यानंतर हनुमंते घाट आहे, आंबेनळी घाट आहे, अनुस्करा घाट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की अंबा घाट आहे, कोंडा घाट आहे आणि आंबोली घाट आहे. समजलं सर्वांना? हा एक पॉइंट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा, हा एक पॉइंट आपण इथे बघायचा. मग इथे पॉइंट हेच आहे की थोडं प्रॅक्टिस करावं लागेल या गोष्टींवर, थोडंसं चार्टकडे बघावं लागेल. हा जो पॉइंट आहे हा तुम्ही मॅपवर अभ्यासू शकत नाही. हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला टेबल बेसिसवरच अभ्यासायचा आहे. समजलं? सो त्याच्यामुळे पॉइंट आहे की हेच तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये करायचंय, याचा काही दुसरा फॉर्मॅट करायचा नाहीये. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? तो हे तुम्ही जितकं इझिली समजून घेणार या गोष्टी तेवढं तुम्हाला बेनिफिशियल राहील, तेवढं तुम्हाला हे फायदेशीर ठरेल. बरं, नेक्स्ट आता पुढचा जो मार्ग किंवा पुढचा जो पॉइंट येत असतोय तो म्हणजे काय की आपल्या महाराष्ट्राच्या पठारी भागावर, महाराष्ट्राच्या या पठारी भागावर जे काही इतर छोटे मोठे पठारं आहे त्या पठारांचा भाग आपल्याला बघावा लागतो. पठारांची रचना, ज्याला आपण पूर्ण महाराष्ट्राचा पठारी प्रदेश म्हणत असतो. आता ऑलरेडी हे जे पठार तयार झालेलं आहे हे कसं तयार झालेलं आहे की ज्यावेळेस या सह्याद्रीचा ज्वालामुखी उद्रेक झाला, भेगी उद्रेक ज्याला म्हणतो आपण, इथून मोठ्या प्रमाणात लावारस बाहेर आला आणि हा लावारस पूर्ण या पर्टिक्युलर रिजनवर पसरला. राईट, पूर्ण या पर्टिक्युलर रिजनवर जो या ठिकाणी पसरलेला दिसतो त्यामुळे आपल्याला पठारी भाग तयार झालेला दिसतो की ज्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणून या पर्टिक्युलर रिजनला इथे आपण डिस्कस करतो. महाराष्ट्र पठार असं आपण या पर्टिक्युलर पॉइंटला बघतो. पण इथे जो मेन पॉइंट तुम्हाला जसं सांगितलंय की हा पूर्ण मॅप जो आहे हा तुम्हाला व्यवस्थित बघायचा. तुम्ही हा मॅप बघा किंवा तुमच्याकडे असलेला महाराष्ट्राचा फिजिकल मॅप की जो तुम्ही ॲटलासमध्ये बघता तो बघा, हरकत नाहीये. बट ते अभ्यासण्याची एक प्रोसेस मी तुम्हाला सांगितली की तो कसा तुम्हाला अभ्यासावा लागेल. आणि जेवढं तुम्ही या गोष्टीवर सेल्फ प्रॅक्टिस करणं, हे बघा इथे फायदा काय होतो माहितीये का क्लासमध्ये, की तुम्हाला टेक्निक समजते कुठे काय करायचंय. पण मात्र थोडं मेहनत पण तुम्हाला घ्यावं लागेल. जसं की तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मेहनत काय घ्यायचं आणि कसं घ्यायचंय, त्याचा येणारा आउटपुट तुम्हाला जास्त असेल. कारण फिजिकल जिओग्राफी हा टोटली मॅप बेसिसवरचा पॉइंट येत असतो की जितकं तुम्ही चांगल्या प्रकारे तो मॅप समजून घेतात, तुम्ही मॅपशी जेवढं एकरूप होणार तेवढं तुम्हाला त्याचा आउटपुट चांगला मिळतो, तेवढं तुमचं व्हिज्युअलाइज चांगलं होत असतं. मग इथे पण तुम्हाला तेच आहे. मग आता तुम्हाला वेगवेगळे पठारं बघायचे आहेत, जसं की आता इथे दिसतंय काठी दडगाव आहे, मालेगाव पठार आहे, औंध पठार आहे, खानापूर पठार, जत पठार आहे, बुलढाणा पठार, चिखलदरा पठार, असे पठारं आहेत. मग आता या पठारांच्या संबंधित एक पॉइंट तुम्हाला इथे दाखवून देतो मी. जसं की लास्ट पॉइंट आहे आपला हा की महाराष्ट्रातले प्रमुख पठार, पण हे पठार जे आहेत हे तुम्हाला कसे दिलेले आहेत, हे तुम्हाला जिल्हा निहाय दिलेले आहेत. आलं लक्षात? हे जे पठारांचे नाव आहेत हे तुम्हाला जिल्हा निहाय बघायला मिळतील. अच्छा ठीक आहे. मग खानापूर आणि जत पठाराचा जर आपण विचार केला, इथे लक्ष द्या, खानापूर जत पठार की जे तुम्हाला बघायला मिळतंय सांगलीमध्ये आहे. पाचगणीचं पठार जे हे तुम्हाला सातारामध्ये, या बेसिसवरचा प्रश्न जो आहे
कधीही तुम्ही कोणताही टॉपिक अभ्यासणार तर त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा प्रश्नांचा अप्रोचही विचारात घेत चला. कधी पण काही अप्रोच देऊन ठेवतो मी तुम्हाला की तिथे विधानात्मक प्रश्न तयार होतो का, विसंगत पर्यायाचा प्रश्न तयार होतो का, योग्य अयोग्यचा प्रश्न तयार होतो का, किंवा आपण म्हणू शकतोय जोड्या लावाचा प्रश्न तयार होतो का, क्रम आधारित प्रश्न तयार होतो का. सो हे अप्रोचेस पहिल्यांदा विचार करत चला. समजतंय? हा, मग हे तुम्हाला दिसेल. मग आता 5 गणीचं पठार दिसतंय, सातारामध्ये आहे. औंध पठार जे हे तुम्हाला सातारामध्ये दिसतंय. कास पठार हे सुद्धा सातारामध्येच आहे. पुण्यामध्ये तुम्हाला सासवडचं पठार बघायला मिळतं. नाशिकमध्ये मालेगावचं पठार, अहिल्यानगरमध्ये तुम्हाला दिसेल. अहिल्यानगरमध्ये तुम्हाला दिसेल अहिल्यानगरचं पठार आहे. अहिल्यानगरमध्येच तुम्हाला कान्हूर पठार बघायला मिळेल. नंदुरबारमध्ये तुम्हाला तोरणमाळचं पठार, नंदुरबारमध्येच तुम्हाला काठी धडगावचं पठार, वर्धामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तळेगावचं पठार, अमरावतीमध्ये दिसेल गाविलगडचं पठार, अमरावतीमध्ये तुम्हाला चिखलदरा पठार, बुलढाणामध्ये दिसेल तुम्हाला बुलढाण्याचं पठार, यवतमाळमध्ये दिसेल यवतमाळ पठार, धाराशिवमध्ये तुम्हाला दिसेल बालाघाटचं पठार, धाराशिवमध्ये बालाघाटचं पठार तुम्हाला दिसेल, मांजरा पठार दिसेल तुम्हाला लातूर उस्मानाबाद म्हणजेच लातूर धाराशिवमध्ये तुम्हाला दिसेल, आणि वर्धा नागपूर पठार, वर्धा आणि नागपूरमध्ये तुम्हाला आर्वीचं पठार या ठिकाणी बघायला मिळेल. सो हा एक पॉइंट तुम्ही या ठिकाणी लक्षात असू द्या. समजतंय सर्वांना? एव्हरीवन, ऑल ऑफ यू गाईज, कळतंय का? सो हा एक पॉइंट जो आहे हा तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात घ्या. हा एक पॉइंट तुम्ही इथे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख पठारांचा जिल्हा निहाय हा एक पूर्ण पार्ट जो आहे हा या ठिकाणी बघितला. बरं, आता मला एक गोष्ट सगळ्यांनी सांगा की पूर्ण जो पॉइंट मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सांगितला हा व्यवस्थित लक्षात आला का तुम्हाला? ह्या सर्व गोष्टीमध्ये जो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे मॅप अनालिसिस. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल बघतायत त्यात तुम्ही प्राकृतिक भूगोल जो बघतायत यामध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे इथे प्राकृतिक महाराष्ट्राचा घटक. समजलं? हा. सो या प्राकृतिक महाराष्ट्राच्या या सर्व घटकांमध्ये तुम्ही हे सगळं काही ऑब्झर्व करू शकता जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जे मी शिकवलेलं आहे. आणि तुम्हाला मी जी एक सिंपल प्रोसेस, सिंपल टेक्निक सांगितली ती मात्र इथे मस्ट फॉलो करायची आहे. बरं, आता मला सगळ्यांनी एक रिप्लाय द्या की आजच्या या महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाच्या या पूर्ण सेशनमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल काय हे व्यवस्थित समजलं का? एव्हरीवन, सर्व पॉइंट लक्षात आले सर्वांना? एव्हरीवन, टेक्निक समजली सर्वांना की काय अभ्यासायचंय, कसं अभ्यासायचंय? येस. आता यामध्ये एक गोष्ट प्रायोरिटीने तुम्हाला करायची आहे जे मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये या ठिकाणी सांगतोय की आपली पहिली स्टेज जी आहे ती म्हणजे की क्लास व्यवस्थित समजून घेणं. क्लास चालू असताना नोट्स काढत जाऊ नका. दुसरी प्रोसेस जी असते ती म्हणजे की क्लासला रिवाइज करणं. राईट. तिसरी स्टेप तुमची अभ्यासाची येणार ती म्हणजे काय की जे टॉपिक मी इथे शिकवलेले आहेत तेच पॉइंट तुम्ही रेफरन्स बुक मधून रीड करणं. आणि चौथी स्टेप येणार की हे सगळं झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित नोट्स काढा की ज्यामध्ये की तुमचे क्लासचेही पॉइंट समाविष्ट असतील आणि तुम्ही जे रेफरन्स बुक मधून रीड केलं त्यातून तुम्हाला काही ऍड करायचं वाटलं तर तुम्ही तेही त्याच्यात ऍड करू शकणार. सो ऑलरेडी या प्रोसेसने जेव्हा तुम्ही व्यवस्थित सगळं अभ्यास करणार तुम्हाला त्याचा 100% एक चांगला अनुभव येणार, चांगला तुमचा एक्सपिरियन्स असेल की तुम्ही जो अभ्यास करताय त्यातून मिळणारा आउटपुट तुमचा खूप चांगला येत जाईल. कळतंय सगळ्यांना? मग याला आपण एकंदरीत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल असं म्हणतो आणि यामध्ये आपण महाराष्ट्राचे 3ही पार्ट
त्याचे बेसिक फॉर्मेशन रिलेटेड पार्टही समजून घेतला आणि त्याच्यातल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आलं लक्षात? हा, मी तुम्हाला तेच सांगितलं की ज्या पद्धतीने मी शिकवलं यात तुम्हाला एक्स्ट्रा ऍडिशनल काही गोष्टी करायच्या असतात. मला हा प्रश्न परत परत विचारत जाऊ नका की सर एवढंच बेसिक झालं म्हणजे हे जे झालं एवढंच करायचं आहे का, असं नाही. तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत पण तर घ्यावी लागेल ना. एवढंच करायचं राहिलं असतं तर सगळे आतापर्यंत पास नसते झाले का. इथे तुम्हाला काय मेन पॉइंट काय येतोय की टेक्निक शिकायला मिळते आणि तुम्हाला हे समजते की आपण काय करायचंय आणि कोणत्या टॉपिक्सवर जास्त फोकस ठेवायचा आहे. मग याचा अर्थ असा नाही ना की हे झालं म्हणजे त्याच्या सराउंडिंग टॉपिक एकदमच अवॉइड करून टाकायचे, असं तर नाहीये ना. रेफरन्सेसमध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी बघाव्या लागतील, तिथून माहिती कशी काढायची ते शिकावं लागेल. समजतंय का सगळ्यांना? हा, कळलंय सर्वांना? येस. असू द्या ना, सेम जरी असेल तरी वाचा ना. असं थोडी नाही की रेफरन्स बुक मध्ये सेम आहे तर सोडूनच द्यायचं, असं थोडी नाही. बुक तुम्हाला रीड करावंच लागेल, सगळ्यांना रीड करावंच लागेल, हे लक्षात घ्या. बुक्स पासून तुम्ही म्हणजे त्याला स्किप करू शकत नाही. ती स्टेप खूप महत्वाची स्टेप आहे, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. चला, ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच. आय होप सो की या पर्टिक्युलर सेशनमध्ये मी जेही पॉइंट्स तुम्हाला इथे सांगितलेले आहेत ते अगदी व्यवस्थित समजलेले असतील. राईट? ओके, सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज. भेटूया आपण आता आपल्या उद्याच्या सेशनमध्ये नवीन टॉपिकसह, नवीन माहितीसह. थँक्यू. जय हिंद.